घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली. तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. रात्रंदिनी खेतला पावला दिवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. रूप पाहता लोचने
समोर जे उभे आहेत ते खाली बसा. समोर कोणी उभं राहू नका. समोरचे श्रोते उभे आहेत, कृपया खाली बसा. हरिभक्त परायण गोकुळ आबा पहिले म्हणतील आणि हरिभक्त परायण रविदास महाराज साथ करतील. या हरीच्या दज काही हरीच्या दज काही हरीच्या
आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. माझ्या बोलण्याच्या स्वरातला जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैहि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमा
रे चरणा जगदिया राम चक्रपाणी कथेचा विस्तार राम चक्रपाणी कथेचा विस्तार महाराजींना सोडतात तुका महाराजींना सोडतात तुका नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनीने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मुनी आता विठ्ठला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट करजगाव या गावामध्ये या ठिकाणी ही जी कीर्तन रूपी सेवा आहे हा महोत्सव तालुक्याचा महोत्सव संबंध मालेगाव तालुक्यामध्ये मला असं वाटतं की आजचं हे 5वं गाव असेल नाही का 4थं गाव असेल हा फिरता महोत्सव फिरता सप्ताह आहे 3 गावामध्ये अगोदर झाला आता 4था नंबर आपल्या गावचा लागला उद्या 5वा नंबर आणखी दुसऱ्या गावला आहे आणखी 6वा 7वा आणि सांगता मालेगावला आहे हा संबंध मालेगाव तालुक्याचा महोत्सव आहे या महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे साहेब हे या संबंध कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी आमची अत्यंत काळजी घेतली इथपर्यंत येईपर्यंत ते आमचे माऊली सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आमचे गुरुस्थानी असलेले हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आहेत आणि या संबंध कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत ते आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण श्रावण महाराज आहेत या दोघांमध्ये मला वाटतं सगळ्यांची नावं आली आता इतकी सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत एवढे सगळे महाराज असल्यानंतर आम्हाला या ठिकाणी महाराज आमंत्रित करतात साहेब सुद्धा स्वतः फोन करतात मला असं वाटतं की हा जो संबंध आहे हा प्रेमाचा संबंध आहे आणि त्या प्रेम संबंधामुळे या ठिकाणी आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा दास्य भक्तीने भगवत भक्ताला काय स्थिती प्राप्त होते याबद्दलचा विचार प्रतिपादन करणारा अभंग आहे मला असं वाटतं की हा जो सगळा समाज आहे हा फक्त याच गावचा नाही पंचक्रोशीतून आलेला सगळा समाज आहे ही सगळी गुणीजन मंडळी आहे ही सगळी विद्यार्थी मंडळी आहे आपण सगळेजण आहात बऱ्याचदा आपण असं पाहतो की कीर्तनामध्ये महिलांची संख्या जास्त असते या ठिकाणी थोडं उलट आहे महिलांची संख्या कमी आहे आणि पुरुषांची जास्त आहे अशा अर्थाने आमचे रविदास महाराज आहेत ही सगळी टाळकरी मंडळी भगवत भक्ती ही जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे भगवत भक्ती ही साधना आहे
जी साधना तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचत करत असेल ती साधना सुद्धा अत्यंत महत्वाची असते. ती लौकिकातली साधना असो वा अलौकिकातली साधना असो, जी मुक्कामापर्यंत पोहोचत करते त्या साधनेला महत्व प्राप्त होतं. आपल्याला जर पंढरपूरला जाण्याची इच्छा असेल आणि पंढरपूरला जाण्यासाठी एखादी बस जर आपल्याला भेटली, पूजनीय महाराज आहेत, गाडणे महाराज, विलासनाथजी, विठाला विठाला ही साधना आहे. प्रपंचामध्ये सुद्धा काही साधना आहेत की ज्या लौकिक साध्यापर्यंत आपल्याला पोहोचत करतात. तुम्हाला कीर्तनापर्यंत येण्यासाठी जर गाडी पोहोचत करणारी असेल तर तिचे सुद्धा आपल्यावर उपकारच आहेत. तुम्हाला एखाद्या गंतव्या ठिकाणी तुमचे पाय जर पोहोचत करत असतील तर त्या पायाचे सुद्धा आपल्यावर उपकारच आहेत. ते आपण नाही विसरले पाहिजेत. आणि तुम्हाला कोणचे पाय जर तीर्थयात्रेला घेऊन जात असतील तर मला असं वाटतंय की साधना म्हणून त्या पायाचे आपल्यावर उपकार आहेत. 75 वर्ष झाल्यानंतर माणसांनी पायी वाऱ्या केल्या पाहिजेत, असंच ना. जब हे सकळ सिद्ध आहे शक्ती असेल तोपर्यंत तुम्ही गंतव्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही साधना देवाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर तरुण असाल तर तरुण आणि दुर्बल माणसाचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही जर श्रीमंत असाल तर तुम्ही त्या श्रीमंतीचा उपयोग हा गरिबासाठी केला पाहिजे. तुम्ही जर ज्ञानी असाल तर त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही अज्ञानी माणसासाठी केला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग अज्ञानांना सुज्ञ बनवण्यासाठी होत असेल तर तो ज्ञानी सुज्ञ आहे. आपल्या शरीराचा उपयोग आपल्या तारुण्याचा उपयोग दुर्बल माणसाचं रक्षण करण्यासाठी जर एखादा तरुण करत असेल तर तो तरुण शहाणा आहे. आणि एखादा श्रीमंत आपल्या श्रीमंतीचा उपयोग गरिबासाठी करत असेल तर तो श्रीमंत सुद्धा शहाणा श्रीमंत आहे. विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे? विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. योग्याने काय केलं पाहिजे? योग्याने ध्यान केलं पाहिजे. माझ्या आवाजात योग्याने ध्यान केलं पाहिजे. साधूने काय केलं पाहिजे? साधूने सत्याने वागलं पाहिजे. मला सोरच नाही लागून आला व्यवस्थित. हा माईक मुळे असं वाटतं. मला सोर तर बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर थोडं बाजूला ठेवू आपण माईक. चालेल ना? विठाला विठाला विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे.
योग्याने ध्यान केलं पाहिजे, साधूने सत्याने वागलं पाहिजे, स्त्रीने मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे असं सांगतायत बरं का, म्हणून या श्लोकामध्ये आहे. म्हणून योद्ध्याने युद्ध केलं पाहिजे आणि श्रीमंताने दान केलं पाहिजे. विद्या तीर्थे जगती उदा साधवा सत्य तीर्थे, गंगा तीर्थे मलिन तनसो योगियो ध्यान तीर्थे, धारा तीर्थे धरणी पैसो दान तीर्थे धनाढ्य, लज्जा तीर्थे कुलयुवतय पातकम क्षालयन्ति. विठ्ठल विठ्ठल अभ्यास हे विद्यार्थ्याचं तीर्थ आहे, सत्य हे साधूचं तीर्थ आहे, ध्यान हे योग्याचं तीर्थ आहे, मर्यादा आणि विवेक हे स्त्रीचं तीर्थ आहे, युद्ध करणं हे योद्ध्याचं तीर्थ आहे. हत्वा वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. अर्जुना, जिंकला ना तर स्वर्ग मिळेल, नाही का? नाही, राजा होशील, आणि गेला ना तर स्वर्गात जाशील, आणि पडून गेला तर तुझी अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. क्षत्रियारणी पडोनी जाणे हे कोणच आहे लाजीरवाणे. मग क्षत्रियाचा धर्म आहे, क्षत्रियाचं तीर्थ आहे की त्यांनी धारा तीर्थी पडीपर्यंत युद्ध केलं पाहिजे. क्षत्रियाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आता इथून बाण आहे, निकून तलवार आहे, नाही का? इकून धनुष्य आहे, निकून तलवार आहे. मला वाटतं त्या तलवारीचीही पूजा आहे आणि या धनुष्याची सुद्धा पूजा आहे. याचं कारण हा धनुष्य आणि ते तलवार स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. स्वार्थासाठी तुमच्या हातामध्ये शास्त्र असू द्या, ते स्वार्थासाठी जर वापरल्या जात असेल तर त्याची पूजा होणार नाही. आणि परमार्थासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, तुमच्या हातामध्ये शस्त्र असू द्या, त्या शस्त्राची सुद्धा लोक पूजा केल्याशिवाय राहणार नाही. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, जिंकावं वा हातोडी तरी टाळा ठोक. ठोक बरं, ठोक बरं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. विठ्ठल विठ्ठल मी बोलतो तसं लाव, मी बोलतो तसं. मी बोलतो तसं लाव. काय कोणचा लावला सोड? हा लावा बरं. हे स्वरात असलं पाहिजे बरं, नाही का?
क्षत्रियाच्या जीवनामध्ये युद्ध महत्वाचं असते. ते युद्ध देशाच्या संरक्षणासाठी असलं पाहिजे. आपण सगळे तरुण या ठिकाणी उपस्थित आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला आहे, इकडनं रामरायाचा आहे. सज्जनानो, महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता. महाराजांनी अफजल खान फाडला होता. त्या अफजल खानाला महाराजांनी फाडलं की जो अफजल खान पोलादी पहारीची सरी करत होता, तो अफजल खान जेवढा उभा होता तेवढाच आळवा होता. उभा राहिला ना की एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारखा भासत होता. तो स्वतः ब्रुस शिखन आणि कुप्र शिखन म्हणून घेत होता. मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असं त्याचा शिक्का होता. तो जेवढा शूर होता तेवढाच तो क्रूर होता. कपट आणि दगाबाजी ही त्यांची नीती होती. महाराजांना मारण्यासाठी तो आला होता. विजापूरहून निघाला त्यावेळेला त्याच्याजवळ 22,000 सैन्य होतं आणि तो ज्यावेळेला वाईमध्ये येऊन पोहोचला त्यावेळेला त्याच्याजवळ 32,000 सैन्य झालं. हे सैन्य आलंय कुठून? त्यांनी फरमान काढलं होतं, जो भोसल्याकडे जाईल त्याचं वतन आणि जीव चालला जाईल, जो माझ्याकडे येईल त्याचं वतन आणि जीव त्याला शाबूत मिळेल. म्हणून सूर्याजी पिसाळांसारखे काही लोक, चंद्रराव मोर्यांसारखे काही लोक आणि खंडोजी खोपड्यांसारखे काही लोक अफजल खानाला जाऊन भेटले होते. अफजल खानाचं सैन्य 32,000 झालं होतं. महाराजांनी अफजल खानाचा त्या ठिकाणी समाचार घेतला. 6 महिन्यानंतर आणखी शिद्दी जोहरला पाठवलं. 42,000 सैन्य त्यांनी सोबत पाठवलं. महाराज पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला त्या सैनिकांनी वेढा मारला होता. 6 महिने वेळा तेवत होता. महाराजांना गड सोडणं अत्यंत महत्वाचं होतं. महाराजांनी भवानीला कौल मागितला. भवानीला कौल मागितल्याशिवाय महाराज कोणचंच काम करत नव्हते. भवानीने कौल दिला आणि महाराजांनी पन्हाळगड सोडण्यासाठी तारीख निवडली. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता. बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी दिली होती. बाजीप्रभूने 600 मावळे आपल्या सोबत घेतले. 2 पालख्या बरोबर घेतल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले होते. एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. रात्रीचे 10 वाजले होते. दरवाजा उघडला होता. वरून धो धो पाऊस पडत होता. तरी मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. वेळा जवळ येत होता. वेळा 100 पावलावर आला होता. वेळा 50 पावलावर आला होता. वेळा 25 पावलावर आला होता. वेळा 5 पावलावर आला होता. वेळामध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं होतं. मावळे पुढे पडत होते. वेळा पाठीमागं पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, माणसाचेच आहेत. नक्कीच गुप्तचर असले पाहिजेत. म्हणून ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे महाराजांसारखाच पोशाख केलेला एक शिवानावी नावाचा मावळा त्याच्यामध्ये बसला. 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन आडमार्गाने पडत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. तिथे एक खिंड लागली. पाठीमागून गनीम येतो असं बाजीप्रभूला समजलं. बाजीप्रभूने ती पालखी त्या खिंडीजवळ ठेवली आणि बाजीप्रभू म्हणत होते, जावं महाराज आपण, जावं महाराज आपण. आपण जोपर्यंत विशालगडावर पोहोचत होणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे काही शत्रूला येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल पण आपल्या पाठीमागे शत्रूला येऊ देणार नाही महाराज. महाराज नाकार देत होते. नाही बाजी, तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी. आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार बाजी. जावं महाराज, आपल्याला भवानीची शपथ आहे महाराज. या ठिकाणी आपण थांबणं बरं नव्हे महाराज. महाराज लाख मरावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये. मला वाटतं ते वाक्य आजही प्रसिद्ध आहेत. लाख मेली तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. विठाला 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 लाख मरावे महाराज पण लाखाचा पोशिंदा मरू नये. बाजीप्रभूने महाराजांना मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा होता. महाराज गडावर पोस्ट झाले. ज्या गडावरून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. मला खरं म्हणजे आज अभंगच तसा आहे. आणि महाराज बाजीप्रभूने जे खिंड अडवली होती ते 300 सैन्यानिशी 3,000 सैन्य अडवायचं होतं. महाराजांना ज्या गडावर पोचवायचं होतं तो गड आणखी 4 कोस राहिला होता. आणखी 6 तास महाराजांना तिथं जाण्यासाठी लागणार होते. महाराज निघाले होते आणि त्या गडाला सुद्धा सुरव्यांचा वेढा होता. सुरव्यांच्या 6,000 तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या 300 मावळ्यांनी असं कडा तयार केलं. महाराजांची भवानी बाहेर पडली आणि महाराजांच्या भवानीने महाराजांना मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोस्ट झाले आणि तोफांच्या आवाजाने महाराजांनी बाजीप्रभूला आवाज दिलाय, पोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी, तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही बाजी, पोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतो, लवकर या बाजी. आणि बाजी सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते, जगण्यासाठी नाही मरण्यासाठी. हे इतिहास फक्त ऐकण्यापुरते मर्यादित नसावेत. फक्त माझा मित्र जगला असेल, माझा महाराष्ट्र जगला असेल, माझा छत्रपती जगला असेल, तर या छत्रपतीला जगवण्यासाठी बाजीप्रभू सारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. आणि म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. सज्जना, क्षत्रियाची ओळख आहे युद्ध. विठाला विठाला स्त्रीची विवेक ओळख आहे विवेक, आणि श्रीमंताची ओळख आहे दान. ही साधन आहे, ही साधन आहे, ही केली पाहिजे. या साधनेने आपल्याला साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे. दृष्टादृष्टाची जोडी, दृष्ट आणि अदृष्ट फळ प्राप्त होण्यासाठी देव आणि श्रीमंती ही साधना तुमच्याजवळ दिलेली आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी तुम्ही गरीब असला तरी पाय नावाची साधना तुमच्याजवळ देवाने दिलेली आहे. चांगलं पाहण्यासाठी तुम्ही गरीब असला तरी नेत्र ही साधना तुमच्याकडे देवाने दिलेली आहे. या साधनेचा योग्य वेळी योग्य उपयोग करणं सुद्धा महत्वाचं आहे. यावत् स्वस्तमिदं कलेवर गृहं यावंच दूरे जरा, यावत् इंद्रिय शक्ती अप्रतिहता यावत् क्षयो न आयुषा, आत्मश्रेयशी तावतेव विदुषा, कार्ये प्रयत्नो महान न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यनाग्रहे. यावत् स्वस्तमिदं, जोपर्यंत तुमचं शरीर स्वस्थ आहे, कलेवर गृहम यावंच दूरे जरा, जरा अजून फार दूर आहे, यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहता, इंद्रियामध्ये अजून पाठव्य शक्ती कायम आहे, यावत क्षयोन आयुष्य, तुमचं आयुष्य अजून क्षय झालं नाही, आत्मश्रेयशी तावत, तोपर्यंत आत्मकल्याणाचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. सत्कर्म करण्याचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. त्याचं पुढे असं उदाहरण सांगतायत. पोरो, तुम्हाला विचारतो, आग लागल्यानंतर विहीर खोदली पाहिजे ना? आग लागल्यावर विहीर खोदली पाहिजे ना? तहान लागला, आग म्हणतो मी, तहान नाही. आग लागल्यावर खोदली पाहिजे ना, का आग लावल्यावर खोदली पाहिजे? न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वन्यनाग्रे. वन्यने प्रदीप्त झालेलं एखादं गृह असेल, म्हणजे जळत असेल, आणि तुम्ही जर विहीर खोदत असाल तर तो विहीर खोदणारा माणूस जसा मूर्ख आहे तसं सगळं आयुष्य संपल्यानंतर जो माणूस सावध होत असेल ना, तो सुद्धा मूर्खच आहे. लक्षात.
विठ्ठला 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 थापा मारायची सवय असायला पाहिजे ना. लग्न झाल्यावर थापा माराच लागतो. सज्जना, बघा बघा तुम्ही कसं ऐकताय ते. जोपर्यंत देवाने जो गुण तुम्हाला दिला असेल तो गुण तुम्ही स्वतःसाठी तर वापरलाच पाहिजे, पण दुसऱ्यासाठी वापरला पाहिजे. स्वतःसाठी जर वापरत असाल, कुटुंबापुरता मर्यादित ठेवत असाल, तर मी 100% तुम्हाला सांगतो की कुटुंब तुमचं नाव घेणार नाही. फक्त श्रीमंतीचा उपयोग आपल्या मुलाबाळांसाठी करत असाल तर तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही जास्त दिवस जगून बघा, तुमचे पोरं नवस केल्याशिवाय राहणार नाहीत. खरं सांगा. तुम्ही जर त्याचा विनियोग दुसऱ्यासाठी करत असाल तर दुसरे लोक मात्र तुम्हाला मेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवल्याशिवाय तुम्ही कसं ऐकताय मला माहित नाही. तुमच्यासोबत मलाही ऐकायचं आहे. एक लक्षात ठेवाकडे 750 वर्ष जर माझे ज्ञानोबाराय आजही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत असतील, 350 वर्षानंतर माझे जगद्गुरु तुकोबाराय आजही जिवंत असतील, 350 3.25 वर्षानंतर 350 वर्ष झालेत आता माझे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की कोणी सांगितलं तुम्हाला जय म्हणायचं? हा जिवंत पण आहे महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, विभूती राही राजाची जगा, जगा राही राजाची जगा. दिगंबर
असावं गड्या. हे लोक जर 300-300 400-400 हजार वर्ष जर राहत असतील, 9-10 हजार वर्षाच्या अगोदरचा धनुष्य जर आजही आपल्याला चेतना देत असेल, तर मला असं वाटतंय की आपण किमान मेल्यानंतर 25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे का नाही? कमल जावे संस्कृतीने भरावे, संस्कृतीने भरावे, संस्कृतीने भरावे. किमान 25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे का नाही? किमान 25 वर्ष. तुम्हाला खरं सांगू का, मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हातात नाही महाराज, ते प्रारब्धाच्या हातात आहे. जोवरी प्राचीनाची दोष. मरेपर्यंत जिवंत राहणं आपल्या हातात नाही. किती वर्ष जगवायचं आहे ते त्याच्या हातात आहे, पण मेल्यानंतर आपल्याला किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या हातात आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून घरची माणसं गड्या वाट पाहतील, रे राजांनो तुम्ही किती कष्ट करा, दुसऱ्यासाठी जगत असाल तर ते लोक मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवतील गड्या. आणि याच्यासाठीच कीर्तन असतात रे. अभंग घ्यायचे असतात म्हणजे का, अभंग कीर्तनासाठी असतात, अभंग जगण्यासाठी असतात. अभंग हा आरसा आहे, लक्षात ठेवा. आरसा जसा आपल्याला आपला चेहरा दाखवतो, तसं जगद्गुरु तुकोबारायचा प्रत्येक अभंग म्हणजे आरसा आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे, तो आरसा आपल्याला दाखवेल की आपला चेहरा कसा आहे. जैसे तैसे दावी आरसा नक्ष्या कैसा पालते, तैसे दावी आरसा नक्ष्या कैसा पालते, नक्ष्या कैसा पालते, नक्ष्या कैसा पालते. ही साधना आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, ही साधना आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात, ही साधना आहे, नाही का. अनेकाचे कानी गुणदोष मनानं आणि ही भगवत प्राप्तीची साधना आहे. ही साधना सुद्धा अत्यंत महत्वाची आहे गड्या. ही साधना आपल्याला देवाने दिलेली आहे, ते आपण करू शकतो. पण या साधने पद्धतीने, या साधनेमध्ये एक दास्य सुद्धा एक साधनाच आहे. हे भक्ती आहे, भक्ती हे साधन आहे. काही साधनेचा आपल्याला अधिकार नाही, पण काही साधनेचा मात्र आपल्याला अधिकार आहे. ज्ञान ही साधना आहे मोक्षप्राप्तीची, पण मला असं वाटते वैराग्य नसेल तर त्याचा तुम्हाला अधिकार नाही. कर्म ही साधना आहे अंतःकरण शुद्धीची, पण तुम्हाला विधिनिषेध जर कळत नसेल तर तुम्हाला त्या साधनेचा हा सुद्धा अधिकार आहे असं मला म्हणता येणार नाही. यज्ञ ही साधना आहे स्वर्गप्राप्तीची, बरोबर आहे ना. स्वर्गप्राप्तीची साधना आहे यज्ञ. पण पंचक्रोशीमध्ये जर कुठं गोहत्या होत असेल, आज पंचक्रोशीमध्ये जर कुठं गोहत्या होत असेल तर तुम्हाला यज्ञाचं फल भेटणार नाही. दुर्भाग्य आहे माझ्या दादांनो की मला असं वाटतं की आपल्या देशातली अशी एकही पंचक्रोशी नाही की ज्या पंचक्रोशीमध्ये गायीची हत्या होत नाही. अर्थात आपल्या देशाचा परिचय करून देत असताना असा दिला जातो, दोन्हीही परिचय करून दिला जातात, श्रीमंतीचा आणि संस्कृतीचा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. हा श्रीमंतीचा परिचय आहे. आता संस्कृतीचा परिचय सांगतो. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. है भारत वो जा ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जाहर मोहन एक बालक है, राधा एक एक
बाला, राधा एक एक बाला, जहाँ प्रेम की बंसी सदा बजाते आए शाम सवेरा। ओ भारत देश मेरा, भारत देश मेरा, ताल ताल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, भारत देश मेरा। ओ भारत देश मेरा। श्रीमंती आणि संस्कृतीचा परिचय आहे. प्रत्येकाच्या घरी सोनं असावं हा श्रीमंतीचा परिचय आहे. त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती असावी हा या देशातल्या संस्कृतीचा परिचय आहे. म्हणून मी नेहमी म्हणेन की राजसत्ता आणि धर्मसत्ता या देशामध्ये एकत्र आणली पाहिजे. राजसत्ता आणि धर्मसत्तेचा संबंध कसा असला पाहिजे, वेलीचा आणि मंडपाचा जसा संबंध आहे तसा असला पाहिजे. सौभाग्यवती आणि सौभाग्याचा जसा संबंध आहे तसा संबंध असला पाहिजे. वेली मंडपाशिवाय शोभत नाही आणि सौभाग्यवती सौभाग्याशिवाय शोभत नाही, तशीच या देशातली राजसत्ता सुद्धा धर्मसत्तेशिवाय शोभत नाही. बघा तुम्ही, आपल्या एखाद्या गावातलं मंदिर असेल, ते मंदिर म्हणजे या देशातली धर्मसत्ता आहे. आणि त्या मंदिराच्या समोर तर आमच्या दादासाहेबांनी मंडप दिला असेल तर या देशातली ती राजसत्ता आहे. आजही तुम्ही बघा, धर्मसत्तेच्या पुढेच राजसत्ता शोभून दिसते महाराज. इतरत्र जर कुठे राजसत्ता गेली ना तर लोक त्याच्या खिडक्या काढल्याशिवाय राहत नाहीत. काही दिवसात त्याच्या शेळ्या असतात, नंतर पत्त्याचे डाव असतात. पण धर्मसत्तेच्या समोर जी राजसत्ता शोभून दिसते ती एकटी कधी दिसत नाही. वेलीला मंडप असला पाहिजे, स्त्रीच्या डोक्यावर सौभाग्य असलं पाहिजे आणि या राजसत्तेसोबत धर्मसत्ता सुद्धा असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ज्या वेळेला बसत होती ना, त्यावेळेला त्या तलवारीला लावून देण्याचं काम आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द करत होते. दिवट्या छत्री घोडे हे तो मरात नया पडे, हे तो मरात नया पडे, हे तो मरात नया पडे. आपला विचार असा चालू आहे, ही साधनं आपण वापरली पाहिजे. वापरली नाही तरी ते जाणार आहे. तुम्हाला सांगतो, इथं कांदे आहेत का? कोणाकडे कांदे आहेत ना? राहू द्या. तुम्हाला मी स्वतः प्रत्येकाला 50,000 रुपये क्विंटलचा भाव देणार आहे. खरंच आहे. फक्त हेच कांदे तुम्ही 5 वर्ष ठेवायचे. नाचणारच आहेत ना, जाणारच आहेत ना, कांदे सडणारेच असतात ना, तर मग त्या कांद्याचा दुसऱ्यांच्या भज्यामध्ये उपयोग होऊ द्या ना. तुमच्या लक्षात आलं की मी कशासाठी बोलतोय? कांदे सडणारच आहेत ना, कांदे जाणारच आहेत ना, तर दुसऱ्याच्या आमटीमध्ये त्याचा उपयोग होऊ द्या ना. हाही कांदा सडणारच आहे ना, हाही कांदा सडणारच आहे ना, तर त्या कांद्याचा देव, धर्म आणि देशासाठी उपयोग होऊ द्या ना. उपकार करे
करीने दास मन अभिमान आरे रे वैष्णव जन को तेरे कहिए गिर पराए श्रावण महाराज हा कांदा उपयोग करतो म्हणून मला या कांद्याला सांगण्याचा अधिकार आहे बरं का. हा कांदा खरंच या कांद्याचा उपयोग करतो या आसनावर सांगतो तुम्हाला, म्हणून तुम्हाला सांगायचा माझा अधिकार आहे. सडणार आहेच एक दिवस. हे काय म्हणतात ना, हे नाशिवंतची स्वभाव आहे. हे शरीर जात आघवे नाशिवंतची स्वभाव आहे. म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा, म्हणून तू झुंजावे पंडू. हे नाशिवंतची स्वभाव आहे. चोपदार काही तुमच्या लग्नातले फोटो आहेत का? नाही झालंच नाही का? फोटो नाही असतील म्हातारी जोड बघा. तुमच्या बालपणातला आहे का एखादा? बालपणातला आहे, लग्नातला नाही. बरं असेल तर एखादा पहा आणि लग्नातला फोटो घ्या हातात असा, आणि या हातात आरसा घ्या. त्या फोटोकडे पाहत जा आणि अशा पाहत जा. तुम्हाला म्हणावं लागेल काय होत असं तू. खोबऱ्याची वाटी झाली बरोबर आहे ना? नाचलाय ना कांदा, नाचलाय ना. 15 वर्षानंतर भेट झाली की परस्पर ओळखत नाहीत रे माणसं. नाचलाय ना कांदा, नाचत नाचत जाणार आहे ना. चांगला उपयोग उद्या ना महाराज, उद्या ना. नेत्याने तुमच्याकडे जी जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी जर तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर माझे ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला स्वतंत्र देवाची पूजा करण्याची गरज नाही. हेच तुमच्या जीवनातली पूजा आहे. ना कृष्णा महाराज, स्वकर्म कुसुमाची विरा अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा. पूजा केली होय अपारा तोषाला गेली. बघा गड्या तुम्ही काय विचार करता मला माहित नाही, पण नेत्याने तुमच्याकडे जी जबाबदारी दिली असेल ती जर प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर दुसरी पूजा करण्याची गरज नाही. युद्ध करणं सुद्धा पूजाच आहे महाराज. रावणाला मारणं सुद्धा पूजाच आहे. रावणाच्या लंकेचा विध्वंस करणं हे सुद्धा पूजाच आहे, पूजाच आहे. नेत्याने दिलेलं कर्म जर प्रामाणिकपणे करत असाल ही पूजा आहे. तुमच्या मालकाने जर तुम्हाला एखादी खोली झाडायची सांगितली तर अशी झाडा. खालचं झाडानं वरचं पाडा निघून जा, नाही तर ते सगळं कचरं चटई खाली लावसाल. मालक ज्या वेळेला चटई उचलेल ना त्यावेळेला तुमच्यावर नाराज झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून साधना बोलतोय मी. देवाने आपल्याला ती दिलेली साधना आहे ती योग्य वापरली पाहिजे. प्रपंचातली असो परमार्थातली असो. परमार्थामध्ये काही साधना सांगितल्या मी सांगत होतो तुम्हाला की विधिनिषेध कळला पाहिजे तर योगाची साधना. यज्ञाने स्वर्ग मिळते, पण पंचक्रोशीमध्ये जर गायीची कत्तल होत असेल तर यज्ञाचं फल मिळेल कसं? अशी पंचक्रोशी नाही की ज्या पंचक्रोशीमध्ये गायी जात नाही. काय आहे मला माहीत नाही, पण सज्जनानो या लागी गाय आणि सज्जन माझा जान जीव प्राण माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाणं ये दोन्ही असं नाथबाबांनी सांगितलंय. तीच गाय कसायाच्या दावणीला बांधल्या जाते, यज्ञाचं फल भेटणार नाही.
विठाल 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 या सगळ्या साधनेचा जर आपण विचार केला या सगळ्या साधना कठीण आहेत. महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाला क्षीण कलीन धरे साधना उचित विधान न कळे न खरे सर्वथा उचित विधी विधान न घडे न कळे सर्वता अवघ्या वाटा झालाशी कली न घडे साधन. म्हणून सगळ्यात सोपं साधन जर कोणचं असेल तर भक्तिपंथ बहु सोपा. भक्तिपंथ हा सोपा आहे. भक्ती करण्यासाठी वयाची गरज नाही, भक्ती करण्यासाठी कालाची गरज नाही, भक्ती करण्यासाठी देशाची गरज नाही. तुम्ही कोण्याही कालामध्ये ती करू शकता. अत्यंत सोपी साधन आहे. सर्व कार्य करिता हरी बोला. भांडताना सुद्धा हरीचं नाव घेतलं तरी सुद्धा ती भक्ती ठरते. अशा भक्तीचे काही प्रकार सांगितल्या जात आहेत. ऐका, प्रकार सांगत असताना प्रल्हादजी असं म्हणतायत की श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण. श्रवणी भक्ती अत्यंत महत्वाची आहे. माझ्या दादांनो, तुम्ही जर अत्यंत प्रेमाने श्रवण करत असाल, कीर्तनकार कोणीही असो, कुठलाही असो, खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल कोण्याही योनीचा असो, तुम्ही जर रामायणामध्ये पाहिलं ना तर गरुडजी काकभूषुंडीला विचारत असतील तर गरुडजीची योनी गिधाडाची आहे आणि काकभूषुंडीची योनी कावड्याची आहे. कोणशीही योनी असली तरी चालेल, तुम्ही भगवंताची भक्ती करू शकता. असं म्हणतात की सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, दिवसभर काम होत नाही. प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे, तैशी अभक्ताचे सर्व काळ. सकाळी सकाळी माकडाचं तोंड पाहू नये आणि पाहिलं तर दिवसभर काम होत नाही. एक माणूस आपल्या सौभाग्यवतीला म्हटला, काय ग, 10 दिवस झाले बाहेर जातो पण माझं कामच होत नाही, कोणाचं तोंड पाहतो काय सांगावं. सौभाग्यवतीने सांगितलं, तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणत होती की तुम्ही घर सोडताना आरसा पाहू नका. तुम्हाला काही समजलं नाही? कोणाचं तोंड पाहुणे सकाळी सकाळी. तुम्हाला माकड व्हायचंय अजून, जरा थांबा. विठाला विठाला योनी कोणची असू द्या, भक्ती करण्याचा अधिकार आहे. योनी जन्मला मरकट, परितो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, त्यासी म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे, काय भक्तीच्या त्या वाटा. रामप्रभू इतक्या रुबाबात आज उभे दिसतात ना, त्याचं कारण
माझी लक्ष्मणजी आहेत आणि हनुमानजी आहेत, लक्षात ठेवा. ऐका. एखादा नेता रुबाबात उभा असावा असं वाटत असेल ना, तर त्याचे कार्यकर्ते सुद्धा हनुमानजी सारखे असणं महत्वाचे आहे. दासत्वनिकेत हनुमंते पैकी म्हणून दिले रामचंद्र, म्हणून दिले रामचंद्र. दासत्वनिकेत हनुमंते पैकी मी तुम्हाला सांगणार आहे. एक दास्य भक्तीचा विचार सांगून मी आजचं कीर्तन थांबवणार आहे. पहा, श्रवण भक्तीचा विचार आहे. श्रवण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे महाराज, अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. वक्त्याच्या बद्दल तुमच्या मनामध्ये काहीही शंका नसली पाहिजे. वक्त्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये शंका असेल तर तुमचं श्रवण तुमच्या उद्धाराचं साधन बनणार नाही, लक्षात ठेवा. वक्ता कोण आहे याहीपेक्षा तो वक्ता काय सांगतो हे महत्वाचं आहे. तो जर चांगलं सांगत असेल तर खऱ्या अर्थाने नारळ खाणाऱ्या माणसाने नारळाच्या शेंड्याचा विचार करायचा नसतो. फणस खाणाऱ्या माणसाने फणसाच्या काट्याचा विचार करायचा नसतो. आणि श्रवण करणाऱ्या श्रोत्याने वक्ता कुठला याचा विचार करायचा नसतो, लक्षात ठेवा. तो जर चांगलं सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. श्रवण फार महत्वाचं आहे. ऐका माझ्या दादा, श्रवण फार महत्वाचं आहे. श्रवणाने काय होतं रे? श्रवणाने काय होत नाही. तुम्ही जर एखाद्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या मंडपामध्ये जाऊन बसलात, त्या ठिकाणी आमचे श्रावण महाराज ज्ञानेश्वरी वाचत असले, सगळे महाराज मंडळी स्टेजवर असले, तुम्हाला फक्त ऐकायचा विषय आहे, तुम्हाला वाचता येत नाही. पण ऐकू जर चांगलं येत असेल तर तुम्ही त्या मंडपामध्ये जाऊन बसा आणि ती ज्ञानेश्वरी अत्यंत प्रेमाने ऐका. अत्यंत प्रेमाने ऐकता, अत्यंत प्रेमाने ऐका. ते ऐकणं सुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी निर्मिलाले, साम्राज्य भुवनी निर्मिलाले. श्रवणाचे पीछे पैसावे ये बोली, श्रवणाचे पीछे पैसावे ये बोली. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. जमनाचे बीजे पैसा गेले ओढी, जमनाचे बीजे पैसा गेले ओढी. साम्राज्य भुवनी निर्मिलाले, साम्राज्य भुवनी निर्मिलाले. एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. अरे मंत्रेची वैरी मरे, तरी का बांधावी कटारे. रोग जाये दूध सागरे, तरी निंब का प्यावा, कडू निंब का प्यावा. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्ष अशी आईता श्रवणाची माझी. माझ्या दादांनो, कीर्तन ऐकताना अत्यंत प्रेमाने ऐका गड्या. तुम्हाला देवाने बिन भांडवली उद्धार आहे बघा. त्याला भांडवलाची गरज नाही, ते भांडवल देवाने तुमच्याकडे दिलेलं आहे. किती प्रेमाने ऐकलं पाहिजे. थोडक्यामध्ये सांगतो, इकडे बोलू नका, पाठीमागं ऐका. काय झालं पहा. मुलगा 10वी मध्ये शिकत होता श्रावण महाराज. मुलाने पास व्हावं अशी आईची इच्छा होती आणि मुलगा पास होईल असं आईला वाटत होतं. मुलगा मार्कलिस्ट घेऊन आला. मुलगा 3 विषयामध्ये नापास झाला. आईला त्याचा राग आला. आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला. पोरग जरा बापावरच गेलेलं होतं. पोराला राग आला. पोरग घरातून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले.
पत्र नाही, फोन नाही. घरातली सगळी माणसं विसरत चालली होती, पण आई मात्र विसरायला तयार नाही, कारण ती त्याची आई होती. आई सारखी रडत होती, कधी विठोबाला, कधी खंडोबाला, कधी गणपतीला पाण्यामध्ये ठेवत होती आणि नवस करत होती. कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता, त्यावेळेला तर जोराने हांबरडा पडत होती, नाही रे बाबा देवा, जिथं असेल तिथं सुखाने असला पाहिजे. काय रे देवा, काय चूक केली रे मी, दुसऱ्याचे घरचे भांडे घासून शिकवलं रे पोराला. 5 घरचे भांडे घासत होती बघ रोज. 5 घरचे भांडे घासायला 2 वाजत होते. 2 वाजता जेवण भेटत होतं. दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपण केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नव्हते रे बाबा देवा. असं वाटलं पोरग 10वी पास होईल, 10वी पास झाल्यानंतर 12वी होईल, D.Ed होईल, कुठंतरी मास्टर लागेल, आपलं म्हातारपण सुखाचं आहे. म्हणून इतके कष्ट केले ना रे देवा. पोराचा विजय हाच आमचा विजय असतो लेका. माय पोरावर किती प्रेम करत असते रे. प्रेम करते म्हणूनच थापड मारली ना, चूक झाली देवा माझी, पण माझ्या पोराचं काही झालं नाही पाहिजे. ते जिथं असेल तिथं प्रेमाने आणि सुखाने असलं पाहिजे. मला नाही भेटलं तरी चालेल. बिचारी विचार करत होती, रात्र रात्र रडण्यामध्ये तिची जात होती. एक दिवस देवाऱ्यासमोर बसलेली होती आणि बसलेली असताना बाहेरून तिला आवाज आला एका भिकाऱ्याचा, ताई भिक्षा वाढ. बाई भिक्षा वाढ म्हटल्यानंतर ताई कोरभर भाकरी घेऊन निघाली. एक वाक्य बोलून जाईल, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं असं ज्याला वाटत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा कधीतरी दुःख येणं महत्वाचं असेल. ज्याने कधी दुःख पाहिलंच नाही ते दुसऱ्याच्या दुःखात कसे सहभागी होतील. कोरभर भाकरी घेतली, निघाली. त्या भिकाऱ्याने आपली झोडी अशी समोर केली. त्या झोडीमध्ये भाकर टाकत असताना भिकाऱ्याने वर पाहिलं, ताई रडत होती आणि भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. नको ताई, मला नको वाढू तू भीक, आम्हाला अनेक घरं असतात. मला भीक वाढण्यासाठी जर तुला ताई त्रास होत असेल तर मी पुढच्या घरी जाईल ना. येतोय ताई म्हणून भिकारी निघाला. ताईचा कंठ दाटून आला, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. कशासाठी रडते ताई मग तू. भिकारी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळे सुद्धा पाणावले. भिकारी म्हटला, ताई आजपर्यंत मला भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. रडायचं कारण आहे. पोरग निघून गेलं. 4 वर्ष झाले. सारखी रडते बघ. बघ एकदा पाहिलं ना मग मेली तरी चालेल. पोरग आहे माझं ते. 4 वर्ष झाली. पत्र नाही, कुठं आहे माहीत नाही. कसे आहेत केस त्याचे, कुरोडे केस आहेत. कसा आहे त्याचा बांधा, सडपातळ बांधा आहे. वर्ण कसा आहे त्याचा, सावळा वर्ण आहे. ताई त्याचं नाक कसं आहे, धारधार आहे. ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का म्हटले, हा डाव्या गालावर मोस आहे. मग चिंता करू नको, पाहलंय मी त्याला. तो जसा तुझा मुलगा आहे तसाच तो माझा भाचा आहे. माझ्या भाच्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता मामाची आहे. किती प्रेमाने ऐकत होत्या तुम्ही, ऐकत होत्या ना, किती प्रेमाने ऐकत होत्या. इतक्या प्रेमाने हरिकथा ऐकली पाहिजे. ही झाली श्रवण भक्ती. याच भक्तीच्या पुढे आपण गेलो ना तर पुढे आहे दास्य भक्ती. दास्य भक्ती तशी कठीण आहे. दास्य भक्ती हनुमंतरायाने केली, प्रमाण आपलं होऊन गेलं. दास्य भक्ती माझ्या लक्ष्मणाने केली. लखनजी कोण होते, लखनजी हे समर्पण होते. श्रीराम प्रभू कोण होते, श्रीराम प्रभू हे सत्य होते. सत्य टिकून राहावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी समर्पणाची सुद्धा गरज असते, लक्षात ठेवा. अरे एखादा मंडप टिकून राहावं असं वाटत असेल तर त्यासाठी जशी खांबाची गरज आहे, या लाईटचा प्रकाश टिकून राहावा असं वाटत असेल तर त्यासाठी जशी दंडाची गरज आहे, एखादी इमारत टिकून राहावी असं वाटत असेल तर त्यासाठी जशी पायाची गरज आहे, तसं सत्य टिकून राहावं असं वाटत असेल तर त्यासाठी समर्पणाची गरज आहे. समर्पण फार महत्वाचं आहे माझ्या दादांनो. आज सत्य कोणालाही व्हावं वाटते, समर्पित व्हावं वाटत नाही. बघा अनेक उदाहरणं आहेत. कैकेयीला सगळे जरी नावं ठेवत असले तरी रामप्रभू ठेवायला तयार नाही. रामप्रभू म्हणतायत की मा
तू माझी मा नाहीस, तू माझी जननी आहेस. जननी म्हणण्याचं कारण असं आहे, भरतजी म्हणतात नाही दादा, ये तो किसी पापी की जननी हो सकती है. नहीं रे भरत, ये तो मेरी जननी आहे. दादा ही जननी कशी होऊ शकते तुमची? तुम्हाला जन्म देणारी नाही ही, तुम्हाला जन्म देणारी कौशल्य आहे. रामप्रभू म्हणतात तुला समजत नाही भरता, रामाला जन्म देणारी जरी कौशल्य असली तरी संबंध रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे म्हणून ती माझी जननी. फार सुंदर भाव आहे. काही लोक असा प्रश्न विचारतात, कैकेयी जर जननी असेल, कैकेयी जर पाया असेल, तर कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? कौशल्याच्या जीवनाला रंग आहे, सुमित्रेच्या जीवनाला रंग आहे, आजही त्यांची नावं आहेत. कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? त्याचं उत्तर आहे, आजही पायाला कोणी रंग देत नाही. पायाला रंग दिला जात नाही, पण इमारतीला माहित आहे की मी पायाशिवाय नाही, पायाशिवाय नाही. पाया फार महत्वाचा असतो गड्या, समर्पण फार महत्वाचं असते. पताका कुणालाही भाव वाटते, पण दंड भाव वाटत नाही. दंड झाल्याशिवाय पताका फडकत नाही, लक्षात ठेवा. घायल हुआ हिमालय, समर्पण. खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, समर्पण. क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मला दात खाऊन म्हणावं लागतं, पण विसरलो. ये देश में थी दिवाली, ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, ओ झेल रहे थे गोली. जो खून गवा पर्वत पर, ओ खून था हिंदुस्तानी, शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. समर्पण कसं विसरणार दादा तुम्ही? समर्पण जर विसरत असाल तर सत्य एक दिवस खाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून श्रीराम प्रभू हे सत्य आहेत, लखनजी हे समर्पण आहे. माझ्या लखनजीने दास्य सेवा केली. माझं घड्याळ पुढे चाललंय, नाही तर आणखी बोललो असतो. माझी गाडी आहे. सत्य समर्पणाशिवाय टिकत नाही गड्या. सुमित्रा मातेने म्हटलं होतं की लखन, माझ्या राघोची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासात चाललाय तू. हा मा, माझ्या राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये. स्वप्नामध्ये येऊ नये मा. हा, स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये. स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यानंतर पडत असते ना. आणि स्वप्नामध्ये येऊ नये असं जर तुला वाटत असेल तर सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करते की 14 वर्ष झोपणारच नाही. तर स्वप्न कसं पडेल? दक्षिण दिशेला पाठवलं माझ्या हनुमंतरायाला. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यमाला हरवण्याची ताकद फक्त माझ्या हनुमंतरायाची आहे. गेलेत हनुमंतराय. समुद्रावरून प्रवास चालू झाला हनुमंतरायाचा. पहिला मैनाक नावाचा पर्वत वर आला. तो म्हटला की थोडा आराम घ्या. नाही म्हटले तुझ्यावर नाही आराम घेणार मी. तू मातीचा असता तर मी आराम घेतला असता, पण तू सोन्याचा आहेस लेका, आणि सोन्याने आजपर्यंत कोणाला आराम दिलाय म्हणून मला देणार आहे. सोनं ओलांडून गेले. सुरसा आली, त्या ठिकाणी परीक्षा घेतली. ईर्ष्या आली, तिचा निपात केला. लंकिनी आली, लंकिनीला गदना मारला. मशक रूप धारण केले. पहा, सूक्ष्म रूप धरी शियशी दिखावा, विकट रूप धरी कजरावा, भीम रूप धरी असुर संहारे, रामचंद्र लाय सजीवन दर्शन जिहाए, श्री रघुवीर
काम होईल ना तेवढं मोठं होऊन मोठं काम होत नाही. लहान झाल्याशिवाय मोठं काम होत नाही. काय माय आपल्या मुलासाठी लहान होते म्हणूनच मुलगा मोठा होतो. गुरुजी आपल्या विद्यार्थ्यासाठी लहान होत आहे. जोग महाराज जर लहान झाले नसते ना तर हे स्टेज तुम्हाला एवढं सजलेलं दिसलंच नसतं. आमचे भाऊ जर लहान झाले नसते ना तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला उभेच दिसलो नसतो. लक्षात ठेवा. आम्ही खऱ्या अर्थाने भाऊंचे शिष्य आहोत. भाऊंनी आम्हाला उभं केलं. मला सांगितलंय की अशिक्षित पोराला सुद्धा ब्रह्मसूत्रापर्यंत शिकवणारे फक्त भाऊ. ब्रह्मसूत्र. आणि त्या भाऊंचा आता 11वा नाही का 11वा पुण्यतिथी महोत्सव आपल्या गावामध्ये करायचा ठरवलेला आहे. 11वा. आणि सज्जनानो म्हणजे एखाद्या वेळेला विसरून जाईल. भाऊचा पुण्यतिथी महोत्सव जर आपल्या गावामध्ये येत असेल तर खऱ्या अर्थाने सांगतो तुम्हाला पारमार्थिकदृष्ट्या हे तुमच्या गावाचं फार मोठं भाग्य आहे. एका साधूचा पुण्यतिथी महोत्सव करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते. मी बोलतोय, मी गादीवरून बोलतोय तुम्हाला. आज जो वेदांत तुम्हाला जिवंत दिसतो त्याचं कारण जर कोण असतील तर आमचे हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज वक्ते, आमचे हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज पाटील, हरिभक्तीपरायण घुले महाराज, हरिभक्तीपरायण शांताराम गुरुजी यांच्यामुळे खऱ्या अर्थाने वेदांत वाक्येषु सदा रमंतो. हे फक्त म्हणण्यापुरतं मर्यादित नाही की जे आपल्या जीवनामध्ये त्यांनी जगून दाखवलं. खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी या 2025 मध्ये होणाऱ्या नारळी सप्ताहाचा पुण्यतिथी सप्ताहाचा नारळ स्वीकारला असं मी समजतो आणि सगळ्यांनी टाळी वाजवून त्याचं स्वागत केलं. आणि म्हणून हनुमंतरायाने एक एक संकट पार केलं. लहान झाले, लहानहून लंकेमध्ये प्रवेश केला. लंका पाहत असताना महाराज हनुमंतरायाला सुद्धा आश्चर्य वाटलं की वाह काय लंका आहे. रम्यही लंका स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे. पण हनुमंतरायाला नंतर राग आला लंकेचा राग येण्याचं कारण असं होतं की लेकाची याची लंका स्वतःसाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. याचं सोनं स्वतः उपभोगासाठी आहे, दुसऱ्यासाठी नाही. एक वाक्य बोलून जाईल. आपल्या श्रीमंतीचा राग श्रीमंताला आला तरी चालेल, पण कृपया आपल्या श्रीमंतीचा राग साधूला येऊ देऊ नका, पेटल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय गेले. हनुमंतराय त्या ठिकाणी मशक रूपाने सर्व त्याने पाहिलं. काय दिसलं त्यांना? लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन रहे वासा. एक सज्जन दिसला. सज्जनाने सांगितलं की जानकी इथं आहे म्हणून. गेले. तिथं गेल्यानंतर जानकीची भेट झाली. चुडामणी दिला. भूक लागली मा. विध्वंस केला. दाड्या पेटवल्या. रावणाची दाढी पेटवली. रावणाची माडी सुद्धा पेटवली. रावणाच्या सभेमध्ये उभे राहिले. रावण म्हटला तू चोर आहेस, तू चोर आहेस, तू चोर आहेस. कुणाला म्हटले? हनुमंतरायाला तू चोर आहेस. हनुमंतरायाने त्या सभेमध्ये रावणाला उत्तर दिलंय, अरे मी चोर आहे का? पण ही लंका सुद्धा चोऱ्याचीच आहे ना. तू कुठं शाव आहे? माझ्या आईला घेऊन आलाय. चोराच्या नगरीमध्ये चोरी करायला काय हरकत आहे? ही गर्जना त्या काळामध्ये द्वापार युगात माझ्या हनुमंतरायाने केली होती आणि कलियुगात औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. राम सिंह, हम सबको ही सह सकते लेकिन अपमान नहीं सह सकते. तुम्हारे राजा ने हमारा अपमान किया है. तुम्हारा राजा पहचानता है कि हम कौन है. ये हमसे आगे कौन खड़ा है. उदयपूरचा राजा राठोड होता. त्याच्या पाठीवरची ओढ सुद्धा अजून मिटले नव्हते. महाराजांनी मारलं होतं त्याला. महाराजांचा तो अपमान होता, तो सहन नाही झाला. महाराजांनी जी गर्जना केली ना
ती गर्जना त्या दरबाराने अगोदर कधी ऐकलीच नव्हती, कारण भीतीच नव्हती ना, भीतीच नव्हती. हनुमंतरायाने दाढी पेटवली, माडी पेटवली, चुडामणी घेतला, मुद्रिका देऊन परत आले. राम रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर रामप्रभू पुष्पक विमानामध्ये बसले आणि पुष्पक विमानामध्ये बसून त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला. आणि मग हनुमंतराय आपल्या आईकडे गेले. ऐकागड्या बोलत बोलत गेलो, प्रस्तावनेमध्ये वेळ गेला आणि हनुमंतराय आपल्या आईजोड गेले. आईने विचारलं, हनुम्या कुठं गेला होता तू? आई होती ना. हनुम्या कुठं गेला होता? मा, मी प्रभूच्या सेवेमध्ये होतो. काय सेवा केली माझ्या प्रभूची तू? अरे मा, तो रावण जानकी मातेला घेऊन गेला होता. अरे मग तो रावण जानकी मातेला गेला होता घेऊन, त्यावेळेला तू कुठं होता? मा, त्यावेळेला मी सोबत नव्हतो. मग राम रावणाचं युद्ध झालं. मग हनुम्या तू असल्यानंतर प्रभूला का त्रास होऊ दिला? अशा सगळ्या गप्पा मारत असताना मा, मी असा गेलो, मी सगळी लंका जाळली, मी रावणाची दाढी पेटवली. त्यावेळेला अंजनी माता म्हणते, हनुम्या तू चाटा तर मारत नाही ना? चाटा समजतात ना? हे अशा चाटा, चाटा तर मारत नाही ना? नाही मा. त्या रावणाला मारले तू, त्या रावणाची दाढी पेटवली तू. अरे इंद्र बारी, चंद्र छत्र धरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधी तेथ करी दडन कांडन, अश्विनी कुमार दोनी, परिमळ द्यावे श्रियेस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी दासी धावनी धुमसती. अर्थ लक्षात घ्या. मैराड देव कानडे, करती राक्षसांच्या दाळ्या खाडे, आरसान दाविती जयाकडे, ते चिरोकडे बुकाडी, नवग्रहाची पिडा गाडी, ते रावणे घातले बांधवडी, पायी घालून या बिडी, पायरी तडी अडकविले. अरे विघ्न न राहू शके जया पुढे, तो गणेश होनी बापुडे, आणि गाढवाचे कडप गाडे चहूकडे ओढत असे. त्याची दाढी पेटवली तू. खंडोबा दाढी करतो का त्याची? वायुदेवता झाडून काढते, गणपती बाप्पा गाढव ओढतो, त्याची दाढी पेटवली तू. खोटा बोलतोय हनुम्या तू. चाटा तर मारत नाही ना? माझ्या हनुमंतरायाचे नेत्र ढिले झाले. हनुमंतराय म्हटले, मा तुझी शपथ घेऊन सांगतो मा, मी हे सगळं केलंय. मग मात्र हनुमंतरायाने आपल्या पोराचा प्रताप पाहून हनुमंतरायाला आलिंगन दिलं. पाठीवरून हात फिरवत म्हटली, हनुम्या तू भिला नाहीस रे? तू घाबरला नाहीस रे? तुला भीती नाही वाटली रे? म्हटले, नाही मा. अरे तुला भीती नाही वाटली याचं कारण काय?
कारण देव उभा मागे पुढे. एखादा अभंग असा असतो, एक कडी लागली की बरोबर सुटत असतो. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. एकच संकट असे असं नाही, संकट कोण्याही प्रकारचे येत असतात. ज्या प्रकारचं संकट असेल तसा तो होत असतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. अरे आमच्या मागे पुढे जर देव उभा राहत असेल, जसं संकट असेल तसा जर तो होत असेल, तर आम्हाला भिण्याची काय गरज आहे? आम्हाला दुःख करण्याची काय गरज आहे? आम्ही कशासाठी दुःख करायचं? ग्रामस्थ मंडळीतर्फे या नगरीतील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आदरणीय श्री भगवान भाऊ मालपुरे स्वपत्नीक महाराजांचं पूजन करतील. समितीच्या वतीने राज्याचे बांधकाम मंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे यांना मी विनंती करतो की कृपया महाराजांचं संत पूजन करण्यासाठी त्यांनी व्यासमंचाकडे यावं. आदरणीय नामदार दादाभाऊ भुसे यांना विनंती की आपण महाराजांचं संत पूजन करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. कृपया कोणी आपली जागा सोडणार नाही. जोपर्यंत महाराज सांगत कीर्तन संपलं तोपर्यंत कोणी आपल्या जागेवर उठणार नाही. आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज यांना विनंती आहे की आपण महाराजांना प्रथम हार प्रदान करावा. त्यानंतर भगवान भाऊ मालपुरे सपत्नी महाराजांचं पूजन करतील. त्यानंतर समितीच्या वतीने माननीय नामदार दादाभाऊ भुसे महाराजांचं संत पूजन करतील. या प्रथमतः आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराजांना पुष्पहार प्रदान करतील. या भगवान भाऊ ठीक आहे. माननीय नामदार जोरदार टाळ्या वाजून आपण या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय. त्यानंतर सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल. माननीय नामदार दादाभाऊ भुसे यांना समितीच्या वतीने महाराजांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येते. महाराजांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय भगवान भाऊ मालपुरे यांनी सपत्नीक महाराजांचं पूजन केलेलं आहे. आणि आता माननीय नामदार दादाभाऊ भुसे पालकमंत्री महाराजांना समितीच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करतायत. जोरदार टाळ्या वाजून आपण या कार्यक्रमाचे स्वागत करायचे. मी गुरुवार्यांना विनंती करतो, माननीय पाचपोर महाराजांना विनंती करतो
की या गावाने जे खूप मोठे कष्ट घेतलेत आणि हा सगळा कार्यक्रम उभा केला त्याकरता दीपक भाऊ शिंदे, बन्सीभाऊ कचवे, पिंटूभाऊ धामणे, गुलाबराव खैरनार आणि भाऊसाहेब भामरे यांना विनंती की आपण व्यासमंचावर यावं आणि महाराजांकडून सत्कार स्वीकारावा. महाराजांना विनंती आहे की आपण या कार्यकर्त्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मानित करावं. वा, श्रोते समजदार आहेत पा, अजून उठले नाही. अजून 1 तास कार्यक्रम राहा तरी उठणार नाही. या. सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराजांनाही सांगू इच्छितो, न्यू इंग्लिश स्कूल करंगवांचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांनी खूप मोठी मेहनत घेतली. त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या. आदरणीय भगवान भाऊ मालपुरे आणि आपली टीम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय उत्तम प्रकारे आपण नियोजन केलं. गुलाब भाऊ यावरती या. गुलाब भाऊ, पिंटू धामणे, बन्सीभाऊ कचवे, दीपक भाऊ शिंदे, भाऊसाहेब भाऊ भामरे, महाराजांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होतोय. मला करायचं सन्मान. बन्सी भाऊ, सन्मानपत्रासोबत एक किट होतं ते दिलं का महाराजांना? ते द्या हातात द्या पहिले. हे पहा, अत्यंत प्रेमाने, अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. एका दिवसाचा कार्यक्रम असून सुद्धा असं वाटतंय की सप्ताहातील हे 7व्या दिवसाचं कीर्तन आहे. इतकं चांगलं नियोजन आपण या ठिकाणी केलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बोलायचं या बघू. हा, एक विनंती आहे सगळ्यांना, कोणी उठू नका भाऊ, शेवटी उठू नका कोणी. ते उठत नाही. एक सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे जी आपली नित्याची आहे. येत्या 7 तारखेला या कार्यक्रमाचा सांगता महोत्सव मालेगाव शहरामध्ये संपन्न होतोय. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे मुख्य पाईक आदरणीय हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तालुक्यातील सर्व गायक, वादक, कीर्तनकार या गुढीजनांचा सन्मान माननीय नामदार दादाभाऊ भुसे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. कीर्तनरूपी सेवा विराम घेत असताना मी दादाभाऊंचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आमची महाराज मंडळी ज्यावेळेला दादांकडे गेली होती त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादांनी आमचा खूप चांगला सन्मान केला. मुंबईला खूप चांगला सन्मान केला. त्या ठिकाणी आम्हाला जेवण दिलं, मुख्यमंत्री साहेबाची भेट करून दिली. असं आहे पहा, आम्ही पारमार्थिक असलो तरीसुद्धा आम्हालाही अनेक कामाची गरज असते. दादा आम्हाला खूप सहकार्य करतात. असंच त्यांचं सहकार्य आम्हाला होत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर